इरफान भाई मलाच म्हणतो का मैं हूँ यहाँ पर, मेरे को सुनाई दे रहा है, तुमच्यासाठी सोय करायला लागते. बोला ना. ओके मॅडम. मॅडम इकडे बघा. या ठिकाणी महिला अधिकारी अंमलदार यांना विनंती आहे, आपल्या पाठीशी उभे राहणारे आपले माध्यम प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण राखी बांधायची. श्री दत्ता कनवटे साहेब यांना आपण या ठिकाणी रक्षाबंधन नको रे. त्याचबरोबर छायाचित्रकार बंधू देखील आहेत. साम टीव्हीचे श्री इरफान सर हजर आहेत. इरफान सरांना देखील विनंती आहे की उपस्थित उपायुक्त स्वामी साहेब, नांदेडकर साहेब, त्याचप्रमाणे या विभागाच्या कांचनजी मिर्झे, लताताई जाधव, PI गीताताई बागवडे, उपस्थित सर्व भगिनींनो, खरं तर विरोधी पक्षनेता मी या कमिशनर ऑफिसच्या बाहेर आहे. कमिशनर ऑफिस मध्ये आपण सगळे बहीण भाऊ आहोत आणि आपणही या दामिनी पथकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काम करता, सगळीकडे फिरतो महाराष्ट्रात. मी फार DG रश्मी शुक्लांपासून तर खालच्या सगळ्यांपर्यंत संपर्कात असतो. परंतु आता मी उरणची घटना घडली तिथे गेलो होतो. ते नवी मुंबईमध्ये उरणला एक घटना घडली, एका मुलीचा मर्डर झाला होता. पण आपल्या इथं जो आपलेपणा वाटतो ना पोलिसांचा आणि जनतेचा, तो कुठंच नाही या महाराष्ट्रात मला जो जाणवला. म्हणजे महाराष्ट्रात फिरत असताना हेही मी तुम्हाला सांगतो. कारण पोलीस आणि जनता एक आपलेपणा आहे. मी आता CP साहेबांना हेच बोलत होतो आणि शेवटी एक मराठी माणूस असल्याचा न मराठी असल्याचा एक वेगळा फरक असतो, हे तितकंच खरं स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. कारण बाकीचे जे मराठी नसणारे लोक फक्त ड्युटी करतात. ड्युटी आणि कर्तव्यात फरक आहे असं मी समजतो. आणि जो मराठी माणूस हा ड्युटी शिवाय कर्तव्य सुद्धा बजावत असतो. आणि म्हणून ह्या ज्या भगिनी आहेत, तर त्या काही ठिकाणी याला वेगळं नाव आहे, काही ठिकाणी निर्भया पथक नाव आहे, असे वेगवेगळे नाव वेगळ्या शहरामध्ये याला, या पथकाला वेगळ्या पद्धतीनं नाव आहे. पण आपल्या शहरामध्ये या तुम्ही 10-15 जणीच आहे, पण अख्ख्या शहराला तुमचा धाक एवढं सांगतो. बरोबर आहे ना? आणि तो असलाच पाहिजे. मी आता CP साहेबांना सांगत होतो, मागच्या वर्षी दंगल झाली होती आपल्याकडे 1.5 वर्षापूर्वी, तर पहिली रिव्हॉल्वर चालवणारी आपली भगिनीच होती, गीताना आपली बागावडे. बाकी मर्द म्हणणारे तर बसले होते दूर लांब 100-100, 200-200 फुटावर जाऊन. बरोबर का नाही? आणि म्हणून ही ताकद तुमच्या मनगटातच आहे, लक्षात ठेवा. फक्त ही ताकद आपण आपल्याला संधी ज्यावेळेस मिळते त्याच वेळेस दाखवत असतात. आणि म्हणून आता तो काय गेला की बहिणीने भावाचं रक्षण केलं. आता काळ असायला भावाने सुद्धा बहिणीनं सुद्धा भावाचं रक्षण केलं पाहिजे. हा काळ दामिनी पथकाकडे बघितल्यावर आलेला आहे असं लक्षात येतं. आणि आता तो काळ आला पाहिजे. कारण भावानेच बहिणीचं रक्षण, भावानेच बहिणीचं रक्षण असं कोणी सांगितलं. बहिणी सुद्धा भावाचं रक्षण करू शकतात. ही शक्ती वाटतं तुम्ही कमावलेली असं मला वाटतं. आणि म्हणून आज या महाराष्ट्राचं पोलीस दलाचं नेतृत्व सुद्धा एक भगिनी करते. अनेक महिला अधिकारी ठिकठिकाणी काम करत असताना आपण बघत असतो की त्या ताकदीनं काम करतात. वाटतं असं साहेब कुठं समजण्याची मुळीच गरज नाही की महिला 50% काय, एखाद्या 60%, 70% सुद्धा होऊ शकतात महिला. आमच्या एक महिला आघाडीचं काम करणाऱ्या सिनियर लीडर अन्नदातेताई नावाच्या महिला वैजापूरच्या,
त्यांनी मी पुरुष आणि महिलामध्ये फरक करत असताना महिला का चांगलं काम करू शकतात? कारण त्या खात पण नाही म्हणे आणि पित पण नाही म्हणून महिला चांगलं काम करू शकतात. पुरुषांना खायलाही लागतं आणि प्यायलाही लागतं. मग राजकारणात असेल नाही तर पोलीस दलात येतात. मी सगळ्यांना नाही बोलत आहे. आणि म्हणून महिला जास्त चांगलं काम करू शकतात. निश्चित मोठा